चिकूजिनीची वाडी मी तुम्हाला सांगते असली नाव काय आहे. टिकूजिनीची वाडी. टिकूजिनी वाडी. सो मी 4-5 दिवसा अगोदरच इकडे येण्याचा प्लॅनिंग केलेला आणि मी नाव 2-3 वेळा बोलता विसरली, कारण की नाव थोडंसं बोलण्यामध्ये विसरू शकतो आपण किंवा काहीतरी वेगळंच नाव येतं तोंडामध्ये. टिकूजिनी वाडी, चिकूजिनी वाडी. तर मग ह्याचं ॲक्च्युअलमध्ये नाव आहे टिकूजिनी वाडी. सो आज आपण इथे खूप जास्त एन्जॉय करणार आहोत. हे जे लोकेशन आहे ते मुंबईमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, मुंबईच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. तर मग स्टेशनपासून 6.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. तुम्ही स्टेशनवरती आले तर इझिली तुम्हाला ऑटो किंवा बस तर नाही मला वाटत, पण ऑटो किंवा टॅक्सी इझिली तुम्हाला इथे येण्यासाठी भेटून जाईल. सो आतमध्ये जाऊ. इकडे खूप सारे आतमध्ये रायडिंग्स आहेत. मी सुद्धा फर्स्ट टाईम आली आणि खूप जास्त एन्जॉय करणार आहोत. मी पण खूप एक्सायटेड आहे, कारण की आतमध्ये रायडिंग्स आहेत. मी लहानपणी बसले असेल आता रायडिंग्सवरती वगैरे. तर मग आज मला इकडचा एक्सपिरियन्स बघायचा किंवा काय असेल, त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. चला आपण सुरुवात करू.
खतरनाक अशी रायडिंग होती ही। मी तर अजून पण ह्याच्यामध्येच एकदम माझ्या लाईफची सर्वात जास्त खतरनाक रायडिंग होती ही। पहिले एकदम गोल गोल फिरलं आणि नंतर मग वरती गेल्यावरती सुद्धा गोल फिरत होतं मला, नंतर चक्कर आल्यासारखं वाटलं। तर तुमच्या तेवढी कॅपॅसिटी असेल, तुम्हाला जर म्हणजे तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला माहिती की मी तिकडे गेल्यावर हात बी सोडणार नाही किंवा पडणार नाही ना, तुमच्या तेवढी कॅपॅसिटी असेल तरच तुम्ही या रायडिंगवरती बसा। खूप डेंजरस रायडिंग होती, खूप डेंजरस अशी रायडिंग होती ही। पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला। ते आल्या तर तुम्हाला जर तुमच्यात कॅपॅसिटी असेल तेवढी, किंवा तुम्ही जर खरंच ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला रायडिंगची जर खूप आवड असेल गेम्सची वगैरे, तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये इझिली बसू शकता। इथे दिलंसुद्धा आहे की कोणाला इथे म्हणजे गर्भवती लेडीज किंवा ज्यांना रक्तचाप मरीज आहे किंवा दिल का कोई मरीज़ हो और कृपया इस राइडिंग में वो लोग ना बैठे। और इसकी ऊंचाई 4 फीट के अंदर हो, इसको बैठना मना है। हूँ मैं 5 फीट की हूँ, एटलीस्ट मैं बैठ सकती हूँ, तो मैं बैठ गई थी। बघा आतासुद्धा रायडिंग सुरू आहे, खूप छान, खूप डेंजरस आहे ही रायडिंग। स्टार्टिंगला नॉर्मली जाते, पण वरती गेल्यावरती जी हालत होते तर मग ती त्याच्यामध्ये बसल्यावरतीच एक्झॅक्टली आपल्याला समजेल। सो नेक्स्ट रायडिंग बघू काय। भारी म्हणजे एवढा मस्त एक्सपिरियन्स कधीच नव्हता घेतला। खूप जास्त मजा आली। तुम्ही नक्की या गाईज इथे। सो गाईज हा आहे किड्स झोन, जिथे मी आतमध्ये आता एंट्री केलेली आहे। किड्स झोन मध्ये सुद्धा फिरू आपण, पाहू इथे काय काय आहे। वाव, इथे लहान मुलांसाठी तरी खूप जास्त रायडिंग आहे। कोणी लहान मुलं का बघताय इथे तर हट्ट करून रडून या तुम्ही इथे फॅमिलीला मला घेऊन चला करून इथे। खूप छान, खूप जास्त रायडिंग आहेत। मी तर माझ्या लहानपणी कधी असं रायडिंग्सवरती वगैरे नाही फिरली।
ड्रॅगनची छोटीशी ट्रेन आहे, जी सध्या बंद आहे आणि कोणतेही लहान मुलं बसलेली नाही तिथे. मी असती तर मी अगोदर जाऊन बसले असते. लहान मुलं दुसरीकडे बसलेच मे बी नसतील म्हणून बसलेली. ही आहे आईस्क्रीम. वाव, ही पण खूप छान आहे. ते सर्व इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. लहान मुलं बसतात कोणी किंवा मोठे जरी बसतात, दुसरे जरी रायडिंग आहे त्यांच्यासाठी. वाव, इथे ट्रेन आहे. See this guys, wow. इथे हेलिकॉप्टर आहे जे तुम्हाला सर्व देशांमध्ये फिरून आणेल. नक्कीच. सो हे सर्वांसाठी आहे. तर मग मी पण बसणार आहे ह्याच्यामध्ये. इथे छोटे छोटेसे क्यूटसे जहाज आहेत. तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये बसून मासे पकडायला जाऊ शकता. गाइस इथे एक आहे UFO सायकल. इंटरेस्टिंग दिसतंय, मला वाटतंय काहीतरी वेगळं आहे. सो मी ट्राय करते. ओके, ते आहे वरती. इथे चालली मी वर. सो गाइस ही सायकल आहे, ही स्वतः आपल्याला चालवत घेऊन जायचं आहे. सो किती लांबपर्यंत जातं, काय काय दिसतं आपल्याला ह्याच्यात बघूया. चला मी बसते सायकल. आणि खूप साऱ्या प्रयत्नांच्या नंतर आम्हाला ते भैया दिसत आहेत जिथून आम्ही आलेलो. माय गॉड, हार्डवर्क करतो आम्ही गाईस. सो माझ्या हार्डवर्कसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या.
सर्वच काही दिसतंय. खूप जास्त वरती आलेली आहे मी. ओके, दीदी खालून बसली असेल, आम्ही दोघीच होतो, सो दोघी पण बसलो. आता झालंय सुरू. आकाश पाण्यामध्ये बसली आहे. आता झाले आमचे 20-25 राऊंड झाले. खूप झाले, काय माहिती किती राऊंड आहे त्याच्यामध्ये नक्की. आता पहिल्या दुसऱ्या राऊंडला भीती वाटली. 5-7 राऊंड झाल्यावरती आता ओके. पण काय माहिती हे लोक किती राऊंड देतात नक्की. आता तर असं थांबलं वाटतं. ओके, आता उतरते मी. फूड सेक्शन आहे, तर मग इथे चार्ट लावलेलं आहे. इथे काय काय भेटेल. ओके, नॉर्मली आपल्याला पहिले कूपन घ्यायचं आहे आणि देन इथे आपल्याला ते जमा करायचं. तुमच्यासाठी असेच अजून खूप छान छान व्हिडिओ आणत राहणार आहे. तर मग त्यासाठी माझ्या चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. छान दिसते.